अधिकारी हे समाजाचे खरं तर अतिशय महत्त्वपूर्ण आधार आणि केंद्रस्थान आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नसल्याचं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलंय। सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना कसलाही त्रास होऊ देणार नाही। सेवानिवृत्त शिक्षक मंडळ हे आमचे मार्गदर्शक आहेत, असं सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। सोलापूर जिल्ह्यातल्या सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीनं जिल्ह्यातल्या वयस्कर सेवानिवृत्तांच्या अडचणी निवारण करण्यासाठी प्रशासनानं सेवानिवृत्त शिक्षकांची स्वतंत्र पेन्शन अदालत घ्यावी या मागणीसाठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटना अध्यक्ष शिवानंद भरले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष सुभाष फुलारी, कार्याध्यक्ष रमेश गायकवाड, सरचिटणीस मल्लिकार्जुन बडदाळ, भीमाशंकर म्हेत्रे, काळप्पा सुतार, सिद्धरामप्पा जिरगे आदींनी सीईओ कुलदीप जंगम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। वेतनाचा आणि पेन्शनाची तरतूद एकाच वेळी येत असताना पेन्शन वेळेवर मिळत नाही। प्रस्ताव तयार करून घेतली जाते, पण सेवानिवृत्त होणाऱ्या मंडळींना 5 ते 15 हजार यासाठी मोजावे लागतात। पेंडिंग राहिलेली पेन्शन बिलासाठी हेलपाटे मारावे लागतात। असे विविध प्रश्न सेवानिवृत्तांचे आहेत, यासाठी पेन्शन अदालत घ्यावी अशी मागणी कार्याध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केली आहे। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेबांनी ज्येष्ठांचा आदरातिथ्याने विचारपूस करून सेवानिवृत्त शिक्षकांची स्वतंत्र पेन्शन अदालत घेऊ असं आश्वासन दिलंय।